नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की फक्त 10,000 सॅलरीमध्ये सुद्धा योग्य रीतीने गुंतवणुकीचा प्लॅन करता येऊ शकतो आहे. खूप लोकांना असं वाटतं की कमी पगार असला तर इन्व्हेस्टमेंट करणं शक्य नाही, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला कमी पगार जरी असला तरी तुम्ही योग्य पद्धतीने गुंतवणूक करू शकता आहात. पगाराचं आता आपण बजेट करणार आहोत. म्हणजे तुमची जी 10,000 रुपये सॅलरी येणार आहे, त्या 10,000 रुपयाच्या सॅलरीमधून आधी तुमचे जे एक्सपेन्स आहेत ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. मान्य करा की तुमचा महिन्याचा पगार 10,000 रुपये आहे. आता आपण खर्च विभाजन करूया. 3,000 रुपये तुमचे रेंटमध्ये जाणार आहेत. म्हणजे जर समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा पी जीमध्ये राहत असाल तर त्याचं भाडं. 700 रुपये तुमचे बेसिक नीड्स, म्हणजे दर महिन्याला तुमच्या ज्या बेसिक गोष्टी लागणार आहात घरामध्ये ते आपण पकडले. 500 रुपीज तुम्हाला लाईट बिल, मोबाईल रिचार्ज इत्यादींसाठी खर्च येणार आहे. 500 रुपीज तुमच्या एंटरटेनमेंटमध्ये जातील. म्हणजे जर समजा तुम्हाला कधी मूवीला जायचं असेल XYZ. 800 रुपये तुमचे ट्रान्सपोर्टमध्ये जाणार आहे. ट्रान्सपोर्टमध्ये म्हणजे तुम्हाला जर समजा पेट्रोल वगैरे लागलं तर त्यासाठी. 2,500 रुपये तुमचे फूड अँड ग्रोसरीमध्ये जाणार आहे. 1,000 रुपये तुमचे एमर्जन्सी फंडमध्ये इन्व्हेस्ट होणार आहे. एमर्जन्सी फंड ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट असते, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेणारच आहोत. एकूण खर्च आता तुमचा झाला आहे 9,000 रुपये. उरलेली शिल्लक रक्कम आहे 1,000 रुपये. हे आपण आता गुंतवणार आहोत. आता ती आपण कशी गुंतवणार आहे, कसे पैसे बनवणार आहे ते आपण आता बघूया. आपण गुंतवणार आहेत SIPमध्ये. SIP म्हणजे काय? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आधी हे समजून घ्या तुम्ही. जर तुम्हाला SIP म्हणजे काय किंवा SIPमध्ये कशी इन्व्हेस्ट करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर याच्यावर सुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. मला कमेंट करून सांगा. पर मंथ आपण 1,000 रुपये SIPमध्ये गुंतवणार आहोत. आपली अंदाजे रिटर्न जे येणार आहेत ते 15% असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर दरवर्षी 10% त्यावर आपण स्टेपअप लावणार आहोत. स्टेपअप म्हणजे काय? म्हणजे जर समजा तुमची 1,000 रुपयाची दर महिन्याची SIP चालू असेल तर पुढच्या वर्षापासून 1,000 रुपये इंटू 10% त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. म्हणजे किती होतात? 1,000 रुपयाचे 10% 100 रुपये. म्हणजे पुढच्या वर्षापासून तुमची दर महिन्याची इन्व्हेस्टमेंट SIP असणार आहे 1,100 रुपये. समजलं? आता आपण फायदे बघूया. फायदा आहे 10 वर्षानंतर ती तुम्ही जी 1,000 रुपयाची SIP चालू केली होती 15% रिटर्नवर 10% स्टेपअपने ती 41,000 रुपये होणार आहे. 20 वर्षानंतर ते 26 लाख रुपये होणार आहे. तेच हळूहळू 30 वर्ष झाल्यानंतर तब्बल 1,36,00,000 रुपये होणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकताय फक्त 1,000 रुपये इन्व्हेस्ट करून 1,36,00,000 रुपयापर्यंत सुद्धा पोहोचू शकता आहात. फक्त 1,000 रुपयापासून सुरुवात करून तुमच्याकडे 30 वर्षांनंतर तब्बल कोटींची संपत्ती असू शकते. आता मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स काही समजून सांगतो, त्या लक्षात घ्या. छोट्या रकमेपासून सुरुवात करा. कधीच 5,000, 10,000, 15,000 एवढी मोठी जंप न घेता आधी 1,000, 2,000 अशा हळूहळू रकमेमधून तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करा. SIP ही एक पॉवरफुल फायनान्शियल हॅबिट आहे, ती तुम्ही आत्मसात केली पाहिजे. दरवर्षी इन्व्हेस्टमेंट वाढवत जा. जसं की मी तुम्हाला समजून सांगितलं. आत्ता तुम्ही 1,000 रुपये चालू करताय तर त्याला तुम्ही स्टेपअप 10% लावा. म्हणजे पुढच्या वर्षीपासून 1,100 रुपये. तसं तुम्हाला दरवर्षी करायचं आहे. फालतू खर्च टाळा. ते जे फालतू खर्चांचे पैसे आहेत त्याची तुम्ही गुंतवणूक करा. लक्षात ठेवा मित्रांनो, पगार किती आहे हे महत्त्वाचे नाही आहे. तुम्ही किती शिल्लक ठेवतायत आणि किती गुंतवतायत हे महत्त्वाचं आहे. अजून अशा फायनान्शियल आणि इन्व्हेस्टमेंट संबंधित माहिती जर तुम्हाला पाहिजे नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. आणि आजच्या टॉपिकबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईन.